नमस्कार. जय भीम जय शिवराय मित्रांनो. अर्थातच मी कांबळे संदीप. शिक्षक भरतीच्या अनुषंगानं आपण काल लाईव्हच्या माध्यमातून बरीच माहिती घेतली. रूपांतरित यादी जे काही प्रलंबित भरती आहे त्या संदर्भामध्ये आपण काल जे काही अपडेट दिली की बाबा निवडणूक आयोगाकडे जे काही त्याचा प्रस्ताव आहे त्याला मान्यता लवकरात लवकर मिळणार आहे. त्या अनुषंगाने काल जी माहिती बघितली त्यानुसार शिक्षक भरतीच्या अधिकृत संकेतस्थळावर पवित्र पोर्टलवर एक प्रसिद्धीपत्रक त्या ठिकाणी देण्यात आले. त्यानुसार आनंदाची बातमी हीच की जे काही इलेक्शन कमिशन आहे ते रूपांतरित यादीसाठी त्या ठिकाणी परमिशन दिलेलं आहे. ते सविस्तर आपण बघूयाच. तर कालचं जे काही बुलेटिन्स आहे ज्याला आपण म्हणू अधिकृत न्यूज बुलेटिन ते पवित्र पोर्टलमार्फत राबविण्यात येणाऱ्या पदभरतीसाठी पदवीधर शिक्षक आमदार संघाच्या प्रक्रियेवर प्रभाव पडून आदर्श आचारसंहितेचं उल्लंघन होईल अशी कोणतीही कृती घडणार नाही याबाबत खबरदारी घेऊन स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यात आज मान्यता प्राप्त झाली आहे. अर्थात इलेक्शन कमिशनकडून जो काही प्रस्ताव पाठवलेला होता आयुक्त कार्यालयाकडून त्यांना समोर कार्यवाही करण्यासाठी काल त्याला मान्यता प्राप्त झाली. काल आपण लाईव्हच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत 1-2 दिवसामध्ये त्याला मान्यता मिळेल. अगदी त्या पद्धतीनं काल मान्यता प्राप्त झालेली आहे. तर आता याच्यामध्ये मान्यता प्राप्त अजून समोरची आपण सविस्तर माहिती बघू नंतर मग त्या संदर्भामध्ये स्पष्टीकरण सांगतो तुम्हाला. दिनांक 25/2 रोजी अर्थात जो पहिली निवड यादी जाहीर झाली त्या गुणवत्ता यादीतील उर्वरित उमेदवारांच्या नियुक्तीबाबतची कार्यवाही संबंधित व्यवस्थापनांना पूर्ण करता येईल. ज्या काही ठिकाणचं समुपदेशन राहिलं होतं नियुक्त्या राहिल्या होत्या अशा ठिकाणी सुद्धा त्यांना आता त्या लांबणीवर जाणार नाहीत. जी पहिली निवड यादी लागली त्या दरम्यान समांतर आरक्षणातील पदे भरण्याची कार्यवाही करण्याच्या दृष्टीने प्रचलित शासन निर्णयाप्रमाणे संबंधित विभागाचे अभिप्राय प्राप्त करून पदभरतीची कार्यवाही करण्याबाबत शासनाने परवानगी दिली आहे. तुम्हाला सांगितलं होतं संबंधित जे काही रूपांतरित आहेत अंशकालीन किंवा मग खेळाडू प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असे जे काही समांतर आरक्षणाचे होते तर त्याला काल त्यापूर्वी शासनाने मान्यता दिली मंत्रालयातून असं मी कालच सांगितलं होतं तुम्हाला. त्या अनुषंगाने हे न्यूज बुलेटिन आहे. त्यानुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील पदे रूपांतरित करण्यास ना हरकत प्राप्त करण्यासाठी आयुक्तालयातील उपसंचालक यांनी संबंधित कार्यालयासमक्ष भेट घेऊन प्रस्ताव सादर केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून जलद गतीने मान्यता देण्यासाठी विनंती केली आहे. समांतर आरक्षणाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत शाळेतील शिक्षक पदभरतीची व्यवस्थापन निहाय सुधारणा गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येईल. सांगायचं मित्रांनो एवढंच की जे काही समांतर आरक्षणातील पदं आहेत शासनाकडे जो काही प्रस्ताव होता त्याला मान्यता मिळालेली आहे. शिवाय माजी सैनिकांच्या जे काही जागा आहेत 1,500च्या आसपास 1800च्या आसपास जागा रिक्त राहिलेल्या त्याच्यासाठी संबंधित विभागाकडे आपले शिक्षण आयुक्त स्तरातील जे काही प्राथमिक उपसंचालक आहेत शिंदेसाहेब स्वतः अधिकाऱ्यांकडे जाऊन त्या संदर्भात पाठपुरावा करून त्याला मान्यता मिळवण्याची प्रक्रिया जातीनं लक्ष घालून पूर्ण करत आहेत. सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो माजी सैनिकांच्या ज्या काही जागा आहेत 2017च्या पदभरतीमध्ये 20 जून 2023चं एक उपसचिवांचं पत्र आहे. संबंधित माजी सैनिकांच्या जागा 10% शिल्लक रिक्त ठेवून उर्वरित जे काही शिल्लक असतील त्या सर्वसाधारण गटाला देऊन त्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी असा निर्णय आहे. त्या अनुषंगाने आता तुमच्या मनात येईल की याची कशाला मान्यता लागते तर तो एक 2017च्या भरतीचा विषय होता. तर आता हे 2022-23 अर्थात सेकंड टेटचा विषय आहे. तर त्याचा संदर्भ देऊन आता तातडीने आपले काही उपसंचालक आहेत शिंदेसाहेब त्यांनी कार्यवाही करण्याचं प्रत्यक्ष त्यांनी त्या ठिकाणी पुढाकार घेऊन म्हणा किंवा समक्ष विलंब होऊ नये म्हणून अधिकारी वर्गांना ते लक्षात आणून देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करत आहेत. तर मित्रांनो जे काही मला मॅसेज येत आहेत कालपासून की सर याच्यामध्ये जे काही न्यूज बुलेटिनमध्ये पहिलं पॉईंट्स आहे त्याच्यामध्ये काय सांगले की एक मिनिट त्यामध्ये सांगितलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अंतर्गत शाळेतील शिक्षक पद भरतीबाबतची प्रक्रिया राबविण्यात आज मान्यता प्राप्त झाली. स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत आता मुलांचं म्हणणं आहे की बाबा मुलाखतीसह यादी कधी रूपांतरित यादी तरी परवानगी मिळाली तर मुलाखत सह जे काही 9 ते 12 असो किंवा ज्याला आपण
शिक्षक भरतीचे 2 टप्पे होते त्याच्यामध्ये, मुलाखतीसह आणि विना मुलाखतीसह. तर या ठिकाणी विना मुलाखतीच्याच या ठिकाणी कार्यवाही करताना आपल्याला दिसते. आणि स्थानिक स्वराज्य संस्था अंतर्गत जे काही शिक्षकांची पदं आहेत आस्थापनाची, त्याला मान्यता मिळालेली आहे. तर मग स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, त्याच्या अंतर्गत कोणत्या शाळा येतात, असं तुमच्या मनामध्ये प्रश्न पडले असतील. तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळा, नगर परिषदच्या शाळा, कटक मंडळ असेल तर तिथल्या शाळा, महानगरपालिकेच्या शाळा, या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नगरपंचायतीच्या शाळा, या सगळ्या शाळा ज्या आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत चालवल्या जातात. तर इथल्या शाळेतील जे काही रूपांतरित यादीची रिक्त पदं होते त्याला मान्यता मिळालेली आहे. तर दुसऱ्या बाजूला जे काही विथ इंटरव्ह्यू आहे तर त्यालासुद्धा लवकरात लवकर त्यावरसुद्धा कार्यवाही पूर्ण होणार आहे. आणि तुम्हाला सांगितलं होतं की सकाळमध्ये काल एक बातमी आलेली आहे की 25 जूनच्या नंतर मान्यता देण्यात यावी, असा इलेक्शन कमिशनकडे परवानगी मागलेली आहे. तर काल बी सांगितलं होतं आणि आजही सांगितलं. तर मित्रांनो, मला काय सांगायचं, अधिकारी वर्गांवर अविश्वास करण्यापेक्षा तिथला फॅक्ट समजून घ्या, स्वतः जाऊन माहिती घ्या, त्यानंतर मग त्यांच्यावर अविश्वास निर्माण करा. किती विश्वास ठेवायचा किती ठेवायचा नाही हे आपलं मत आहे किंवा आपली ती वैयक्तिक स्वातंत्र्याची बाब आहे. मात्र त्यावर आपण अभ्यास न करता, माहिती न घेता डोळे झाकपणे अंधभक्तासारखं नाव ठेवणं चुकीचं आहे. मी काल सांगितलं की बाबा तातडीची त्या ठिकाणी परवानगी मागितलेली आहे. ते असं काही तारीख वगैरे डेडलाईन दिली नाही, कारण आपल्यापेक्षा जास्त अधिकारी वर्गांना आता गरज आहे किंवा आपल्यापेक्षा जास्त आता सरकारला गरज आहे. ठीक आहे, आपली पण नैराश्याची बाजू आहे, आपण एकदम हवालदिल झालेलो, आपल्याला पण लवकर भरती व्हावं असं वाटतंय, पण आपल्याही पेक्षा जास्त आता त्यांना काळजी निर्माण झालेली आहे. तर सांगायचं तात्पर्य एवढंच की मित्रांनो, कुठल्याही गोष्टीची आपण पूर्व माहिती घ्या. या बाबतीत सुद्धा मी सकाळच्या पेपरच्या संदर्भात तुम्हाला सांगितलं होतं की अधिकारी वर्गांकडून असं कुठलं डेडलाईन दिली नाही, तात्काळ परवानगी मागितलेली आहे. तर मित्रांनो, आता फक्त प्रश्न उरतोय रूपांतरित यादीचा, तरी या ठिकाणी यथोचित माहिती मिळाली आहे आपल्याला अधिकृत. प्रश्न उरतोय मुलाखतीसह, तर या कधी होतील. तर या पण यादी लवकरात लवकर प्रसिद्ध होतील मित्रांनो. ही यादी जाहीर झाल्या पुढील 4-5 दिवसाच्या कालावधीमध्ये ती पण यादी जाहीर होईल. आता याच्यापेक्षा जर आपल्याकडे काही वेगळे प्रश्न असतील कमेंट्समध्ये सांगा. नक्कीच ही आपल्याला दिलासादायक बातमी आहे. खूप लवकरात लवकर शिक्षक भरतीचं या महिन्याच्या एंडिंगपर्यंत शिक्षक भरतीच्या रूपांतरित याद्या 100% लागतील, हे कालही सांगितले आणि आजही सांगतोय. तर नक्कीच निश्चिंत राहा, विश्वास ठेवा, अफवाला बळी पडू नका, कोण काय म्हणते याकडे दुर्लक्ष करा आणि शहानिशा केल्याशिवाय व्यक्त होऊ नका. नक्कीच एवढंच सांगतो, थांबतो मित्रांनो. धन्यवाद. जय भीम, जय शिवराय. यापेक्षा वेगळे प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये सांगा, नक्कीच आपण उत्तर देऊ.